नमस्कार मित्रांनो, आजच्या YouTubeच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या YouTubeच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, ब्लॉगिंगमधून तुम्ही घर बसल्या पैसे कशा पद्धतीने कमवू शकता. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल, तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. कारण या व्हिडिओमध्ये ब्लॉगिंगमधून कोणकोणत्या पद्धतीमधून आपण पैसे कमवू शकतो, याच्याबद्दलची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तर चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि वेळ न घालवता संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, ब्लॉगिंगमधून पैसे कसे कमवायचे? ओके. याच्यामध्ये मी आज तुम्हाला 2 महत्त्वाचे पार्ट शिकवणार आहे. ते म्हणजे ब्लॉगिंग सुरू करून पैसे कमवण्याचे 5 जबरदस्त पॉप्युलर मार्ग कोणते आहेत, ते तुम्हाला सांगणार आहे आणि पैसे मिळवण्यासाठी ब्लॉग कसा सक्सेसफुल करावा, हे देखील सांगणार आहे. तर चला, हे आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्या अगोदर तुम्ही ब्लॉगिंग जर सुरू करायचं ठरवलंय, पण तुमच्या मनात एक मोठा प्रश्न आला असेल, की याच्यातून पैसे नक्की कसे कमवायचे ते आपण जाणून घेऊया. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे, की ब्लॉगिंग सुरू करून पैसे कमवण्याचे 5 जबरदस्त मार्ग. तर त्याचे आपण आता सर्व माहिती जाणून घेऊया. 5 मार्ग मित्रांनो बघा हे आहेत. पहिला मार्ग म्हणजे Google AdSense. Google AdSenseवरती तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर तुमच्या ब्लॉगवरती जेव्हा एकदा Google AdSense अप्लाय झालं, तुमच्या ब्लॉगवरती ॲडव्हर्टाइज दिसायला लागल्या, की तुम्ही त्याच्यामधून चांगले पैसे कमवू शकता. जसे की तुम्हाला काय करायचंय, जर तुमचा ब्लॉग Googleवरती चांगला रँक झाला, तर तुम्ही Google AdSenseद्वारे चांगले पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला अगोदर Google AdSenseला अप्लाय करावं लागतं. अप्लाय केल्यानंतर 10 ते 5 दिवसामध्ये Googleचा रिप्लाय येतो आणि त्यामध्ये तुमचा ब्लॉग रिव्ह्यू होऊन काँग्रॅच्युलेशन म्हणून एक मेल येतो आणि तुमच्या AdSense अप्रूव्ह होतं. याच्यामध्ये तुम्हाला एक मी प्रो टिप सांगतो. ब्लॉग SEO फ्रेंडली ठेवा, जेणेकरून तुमचं ट्रॅफिक आहे ना, ते चांगलं वाढेल आणि तुम्हाला जास्त पैसे मिळतील. SEO फ्रेंडली म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमाइज चांगलं त्या ब्लॉगचं करा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोणत्या पद्धतीमधून पैसे कमवू शकतो, तर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग. ॲफिलिएट मार्केटिंगमधून सुद्धा चांगले पैसे कमवू शकतो. त्या ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये काय करायचंय? Amazon, Flipkart यांसारखे जे प्रॉडक्ट आहेत, त्यांचं तुम्ही ॲफिलिएट बनवू शकता आणि ॲफिलिएट बनून प्रमोट करू शकता. Amazon, Flipkart, Hostinger, Bluehost यासारख्या ज्या कंपन्या आहेत, त्यांचं प्रॉडक्ट तुम्ही प्रमोट करू शकता. जर कोणतंही तुमच्या ब्लॉगवरती लिंकवरून जर खरेदी केली, तर तुम्हाला चांगलं कमिशन मिळतं. म्हणजे तुमचा एखादा रिव्ह्यूचा ब्लॉग आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल रिव्ह्यू करताय आणि तुमच्या मोबाईलच्या जे ॲफिलिएट लिंक आहे, त्याच्या लिंकवरून जर एखाद्या युजरने मोबाईल घेतला, तर तुम्हाला त्याचं कमिशन भेटतं 7 ते 6% एवढं तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. कधी 3 ते 4% पण भेटतं. तर अशा वेगवेगळ्या वेबसाईट आहेत, ज्याच्यावरती कमी भेटतं, ज्याच्यावरती जास्त भेटतं. उदाहरणार्थ, जर तुमचा ब्लॉग टेक्नॉलॉजी किंवा फॅशन विषयावरती असेल, तर तुम्ही मोबाईल, लॅपटॉप किंवा कपडे यांच्या लिंक शेअर करू शकता आणि त्याच्यावरून चांगले पैसे कमवू शकता. आता आपण पॉइंट पाहूया, तो म्हणजे तिसरा, जो स्पॉन्सरशिप आणि ब्रँड डील्स बद्दल आहे. तर त्याच्यामध्ये जर तुमचा ब्लॉग जास्त प्रसिद्ध झाला, म्हणजे जास्त ट्रॅफिक यायला लागलं, दिवसाला 10, 20, 30,000 ट्रॅफिक येत असेल, तर तुम्ही ब्रँड्स हे तुमच्याशी संपर्क साधतात. म्हणजे काय करतात, तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांच्या प्रॉडक्टची जाहिरात करण्यासाठी तुम्हाला पैसे देखील देतात. उदाहरणार्थ, जर तुमचा फूड ब्लॉग आहे, तुम्ही फूड ब्लॉगवरती चांगलं लिहिता किंवा तुमचा रेसिपी ब्लॉग आहे, तुम्ही रेसिपी लिहिता, तर त्याच्यावरती Zomato, Swiggy, अमूल यांसारख्या ज्या कंपन्या आहेत, त्या तुम्हाला स्पॉन्सरशिप देतात आणि तुम्हाला बोलतात, की याच्यावरती कंटेंट लिहा, आम्ही तुम्हाला स्पॉन्सरशिप देतो. ओके. सो अशा गोष्टी होत असतात. त्याच्यासोबत ब्रँड डील सुद्धा तुमच्याकडे येतात. मोठमोठे जे ब्रँड असतात ते प्रमोशन करायला लावतात आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला चांगले पैसे देखील मिळतात. हा होता पॉइंट नंबर 3. आता आपण पॉइंट नंबर 4 जाणून घेऊया. पॉइंट नंबर 4 असा आहे, की डिजिटल प्रॉडक्ट विक्री. म्हणजे तुम्ही स्वतःचा डिजिटल प्रॉडक्ट बनवून ते विकू शकता. कोणते डिजिटल प्रॉडक्ट असतात? तर तुम्ही स्वतःचे ई-बुक्स बनवू शकता, ऑनलाईन कोर्सेस बनवू शकता, वेगवेगळे टेम्पलेट्स बनवू शकता, पी-डी-एफ गाईड बनवू शकता आणि ते विकू शकता. उदाहरणार्थ, जर तुमचा ब्लॉग फ्रीलान्सिंग टिप्सवरती असेल, तर तुम्ही फ्रीलान्सिंग सुरू करण्याचं गाईड बुक एक बनवू शकता डिजिटली आणि ते विकू शकता. आता डिजिटली बनवायसाठी काय वापरू शकता? Canva वापरू शकता. Canvaवरती एक चांगली मोठी पी-डी-एफ बनवू शकता आणि ती तुम्ही विकू शकता. त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला चांगले पैसे मिळतील. हा होता चौथा पॉइंट.
आता आपण पाचवा पॉईंट जाणून घेऊया. पाचवा पॉईंट म्हणजे फ्रीलान्सिंग आणि सर्व्हिसेस देणे. तुमच्याकडे कौशल्य आहेत, जे स्किल आहेत, त्याचा चांगला उपयोग करून पैसे कमवा. म्हणजे काय करू शकता? जर तुम्हाला कंटेंट रायटिंग, SEO, ग्राफिक डिझायनिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट अशा गोष्टी जर येत असतील, तर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर क्लायंट मिळवू शकता. ओके. तुमच्याकडे जर या सर्व स्किल असतील, तर तुमच्या वेबसाईटवरून तुम्ही क्लायंट आणू शकता आणि त्या क्लायंटला तुम्ही या सर्व्हिसेस देऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुमचे डिजिटल मार्केटिंग तुम्ही शिकवत असाल, तर तुम्ही लोकांसाठी सोशल मीडिया मॅनेजमेंट, वेबसाईट डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपमेंट, कंटेंट रायटिंग, SEO, ग्राफिक डिझायनिंग अशा सगळ्या सर्व्हिसेस लोकांना पुरवू शकता आणि त्याच्यामधून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. तर आय होप तुम्हाला हे जे मी 4ही 5ही पॉइंट सांगितले ते समजले असतील. आता आपण पार्ट नंबर 2 जाणून घेऊया, ज्याचं नाव आहे पैसे मिळवण्यासाठी ब्लॉग कसा यशस्वी करायचा. म्हणजे ब्लॉग सक्सेसफुल कसा करायचा. तर पैसे कमवण्यासाठी अगोदर तुम्हाला ब्लॉग सक्सेसफुल होणं खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला त्यासाठी काय करायचंय? जसं मी सांगितलं, योग्य विषय निवडा. म्हणजे काय करायचंय? तुम्हाला योग्य निश निवडायची आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या आवडीचा पण जो विषय असेल आणि त्यामुळे लोकांचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतील, असा विषय निवडा. दुसरं म्हणजे SEO शिका, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन शिका आणि तुमच्या ब्लॉगला Googleवरती चांगलं रँक करा. त्याच्यावरती ट्रॅफिक मिळवा आणि त्यामधून चांगले तुम्ही पैसे मिळवू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे खूप लोकं इथं चुकतात. कन्सिस्टन्सी ठेवा. एकही दिवस न चुकता चांगले ब्लॉग टाका आणि त्यामुळे तुमची कन्सिस्टन्सी राहिली तर तुमच्या वेबसाईटवर ट्रॅफिक येईल आणि जेवढं ट्रॅफिक येईल तेवढं तुम्ही पैसे कमवाल. ओके. त्याच्यासोबत सोशल मीडियावरती देखील कंटेंट टाका. जर सोशल मीडियावरती कंटेंट टाकला, तर तुमचं कंटेंट व्हायरल होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. आता आपण शेवटचा पॉइंट बघूया. लोकांना मदत करणारा कंटेंट द्या. म्हणजे लोकांना प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशा पद्धतीचा कंटेंट बनवा, जेणेकरून लोक तुमच्या ब्लॉगकडे पुन्हा-पुन्हा येतील आणि तुमचं कंटेंट वाचतील. असा कंटेंट बनवा. आता आय होप तुम्हाला पहिला पॉइंट आणि दुसरा पॉइंट आहेत, हे सर्व पॉइंट समजले असतील. तर आता मी तुमच्यासाठी एक चांगलं गिफ्ट घेऊन आलोय. ते गिफ्ट असं आहे मित्रांनो, की जर तुम्हाला ब्लॉगिंगमधून पैसे कसे कमवायचे हे जर जाणून घ्यायचं असेल, आता तुम्ही इथे बेसिक गोष्टी जाणून घेतल्या. जर तुम्हाला ह्याच संपूर्ण गोष्टी ॲडव्हान्स लेव्हलला शिकायच्या असतील, समजून घ्यायच्या असतील, तर मी तुमच्यासाठी एक फ्री वेबिनार घेतलेला आहे. त्या फ्री वेबिनारची लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा आणि रजिस्टर करा. याचं कारण हेच, की त्या वेबिनारमध्ये मी तुम्हाला 3 सिक्रेट टेक्निक सांगणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही दर महिन्याला ₹1,00,000 कमवू शकता. जर तुम्हाला महिन्याला ₹1,00,000 कमवायचे असतील, तर तुम्ही आपल्या खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि आपल्या वेबिनारला रजिस्टर करा. आय होप तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉगिंगमधून पैसे कसे कमवायचे हे जाणून घेतलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. जर कोणती गोष्ट समजली नसेल, तर कमेंट करा. आम्ही त्याची नक्कीच उत्तरे तुम्हाला देऊ. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण आपल्या चॅनलवरती ब्लॉगिंग रिलेटेड, त्याच्यासोबतच मेक मनी ऑनलाईन याच्या रिलेटेड नवनवीन व्हिडिओ घेऊनच येत असतो. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.